सकाळी उठलो आणि डायरेक्ट माल टाकायला गेलो तर सकाळी 7 वाजता तिवराटमध्ये जोरदार पोलिसांची चेकिंग चालू होती. घरी आलो तर आई टराटर जुन्या साड्या फाडून टाकत होती, कारण गॅस नाही. आता लाकडं बांधायला दोरी बनवत होती. विधी लवकर उठून बालवाडीचा अभ्यास करत होती. बहुतेक बालवाडीत टॉपर होणार. आणि नाश्त्याला गरमागरम तांदळाची चुलीवरची भाकरी तयार होत होती. तर नमस्कार, रामराम मंडळी, मी आहे तुषार, म्हणजेच आपला हक्काचा आपला माणूस. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. आज आलो होतो खंडाळ्यामध्ये, तर मामांची इथे ना एवढा मोठा मुशी मासा घेऊन मच्छीवाले आली होती. आणि एवढा मोठा मासा तो पण दाराजवळ विकायला आला, हे मी पहिल्यांदाच पाहिलं. तिथून आलो जाका देवी, तर वाटेतच आपणाला कोकणचा हापूस दिसला. आणि हा कोकणचा अस्सल ऑर्गॅनिक हापूस आंबा होता. आंबा पिकलेला होता आणि आंब्याचा वास तर जबरदस्त येत होता. आता थोड्या दिवसांनी या रोडला आंबेवाले व्यापाऱ्यांची जोरदार गर्दी चालू होते. तिथून डायरेक्ट पोहोचलो करबुड्या फाट्यावरती शिंदे चायनीज सेंटरला. विना तर रागाने बघत होता माझ्याकडे आणि शिंदे साहेब प्रेमाने आपला चिकन राईस बनवत होते. सध्या गॅस कमी भेटतो त्यामुळे चायनीजचे रेट सुद्धा वाढलेत, पण चायनीज खायचं काय आम्ही सोडत नाही. पार्सल घेतलं आणि डायरेक्ट घरी आलो. आणि फायनली आपल्या बाबांनी मस्तपैकी एक आंब्याची पेटी पाठवली. कुठे पाठवलीत? पुण्यात. पहिली तोड केली परवा. आता इकडे काही आंबा आता साधारण 10 दिवसांनी परत एकदा तोड करतील. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे हा आंबा खराब होतो. तर हा बघा, अशा प्रकारे मस्तपैकी हा आपला कोकणचा अस्सल हापूस तयार होतोय आता मार्केटमध्ये यायला. तर आत्ता निघालो, जेवण वगैरे मस्तपैकी झालंय आणि आता तुम्हाला वाटेल एवढ्या कालोखातून कुठे जातोय. तर एक महत्त्वाचं खाली काम आहे. आपल्या घरापासून साधारण 5 मिनटं खाली एक मस्तपैकी आहे ना पोराने एक ग्राउंड बनवलं आहे, जे रात्रीसाठी खेळण्यासाठी आहे. तर तिकडेच जातो बघायला कशा प्रकारे बनवलं आहे. त्या कारण क्रिकेटची एवढी आवड मी पहिल्यांदाच बघितले. कारण आम्ही होतो तर आम्ही तर काय फक्त दिवसाचे खेळायचो. या पोरांनी तर रात्रीचा घर केला आहे. मस्तपैकी LED आणि जाळं वगैरे लावून बनवले. काळी खेळते. आता जाऊया. तर फायनल बघू शकता, हे बघा इकडे खतरनाक असं बनवलेलं टर्फचं रात्रीचं नाईट आउटसाठीचं मैदान. आणि ह्या मैदानासाठी परिश्रम घेणारे सगळे खेळाडू आता हे मैदानात प्रॅक्टिस करतात आहे. हे आमच्या पंचक्रोशीत तर पहिल्यांदाच असं कोणी आताशे एक एक जमवायला लागलेत. अजून थोडेसे प्लेयर यायचे आहेत. थोडंसंच खेळलो परंतु घामाच्या धारा लागल्यात. नेमका बॉल पण हरवला आहे. तिकडे शोधतायत बॉल, गावेल की नाही माहीत नाही. बहुतेक बॉल सापडलेला नाही, त्याच्यामुळे आता मॅच बंद. आता दुसरा बॉल असला तर चालू करतील. चला आता आपण पण निघतोय. बघितलं ना कशा प्रकारे ग्राउंड बनवलं आहे. नक्की व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि फॉलोसुद्धा करा. सापडला बॉल? सापडला? शोधला आणि बॉल. चला.